प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मोमेंटम सिरीजचा 6वा भाग आज बघतो आहोत आणि त्याच्यामध्ये फास्ट मध्ये चॅप्टर बघणारे आपण सेमी कंडक्टर डिव्हाइसेस याचे मी 2 भाग करणार आहे. लॉजिक गेटचा एक स्वतंत्र भाग करणार आहे आणि जे काही स्पेशल टाईपचे 4 डायोड आहे आणि ट्रान्झिस्टर आहे त्याच्यावर एक भाग करणार आहे. तर बघा, डायरेक्ट मी फार काही खोलत न जाता डायरेक्ट ज्याच्यावर पीवायक्यू विचारलेले आहे तेवढाच भाग घेणार आहे, म्हणजे मग तुम्हाला कमी वेळात जास्त अभ्यास करणं सोपं जाईल. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर 4 स्पेशल टाईपचे डायोड आपण शिकलेलो आहे बघा. तर झीनर डायोड, फोटो डायोड, सोलर सेल आणि एलईडी लाईट इमिटिंग डायोड. तर आता त्याचं बायसिंग विचारतात. मग सरळ असे 4 बोटं करायचे आणि ह्या 4 बोटांमध्ये बघा असे 4 बोटं केले की पहिल्याला म्हणायचं झीनर डायोड, दुसऱ्याला म्हणायचं फोटो डायोड, तिसऱ्याला म्हणायचं सोलर सेल आणि चौथ्याला म्हणायचं लाईट इमिटिंग डायोड. तर हे पहिले 2 रिव्हर्स बायस, म्हणजे बघा झीनर डायोड रिव्हर्स बायस, फोटो डायोड रिव्हर्स बायस, सोलर सेल नो बायस किंवा 0 बायस कोणता तरी एक ऑप्शन आणि लाईट इमिटिंग डायोड फॉरवर्ड बायस. कळलं का बायसिंग? या बायसिंगवर नेहमी प्रश्न येतो. बघा मी इथे लिहिलंय झीनर डायोड रिव्हर्स बायस, फोटो डायोड रिव्हर्स बायस, सोलर सेल नो बायस किंवा 0 बायस आणि लाईट इमिटिंग डायोड फॉरवर्ड बायस असा प्रश्न येतो. त्यानंतर सिम्बॉलवर प्रश्न येतो. तुमच्या बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा सिम्बॉलवर प्रश्न आला होता. मग आता सिम्बॉल आधी साधा पीएन जंक्शन डायोड काढून घ्यायचा आणि पीएन जंक्शन डायोड काढला की याला झेडचा आकार द्यायचा म्हणजे झीनर डायोड. फोटो डायोड याच्यावर लाईट पडतो म्हणून हा लाईट इकडे येताना दाखवायचा. आलं लक्षात? म्हणजे लाईट इमिटिंग डायोड, सॉरी फोटो डायोड याच्याकडे लाईट येताना दाखवायचा आणि लाईट इमिटिंग डायोड हा इमिट करतो, बाहेर टाकतो म्हणून हा लाईट बाहेर जाताना दाखवायचा. आलं का लक्षात? हा आधी आत येताना क्रमाने लक्षात ठेवलं ना की 2 नंबरच्याला आत येताना आणि 4 नंबरच्याला बाहेर जाताना, लाईट बाहेर जाताना. तर या पद्धतीने सिम्बॉल लक्षात ठेवायचे. आता त्याच्या ग्राफवर पण प्रश्न आलेला आहे बघा. त्याचे ग्राफ आयव्ही कॅरेक्टरिस्टिक्स, ही आयव्ही कॅरेक्टरिस्टिक्स याच्यावर आणि याच्यावर आला, अजून याच्यावर आलेला नाही पण पडू शकतो म्हणून सगळ्याच्या आयव्ही कॅरेक्टरिस्टिक्स. तर खरा हा ग्राफ आहे, तुम्ही प्रॅक्टिकल केलेला आहे. म्हणजे एकतर हा असं देतील किंवा या पद्धतीने असाही ग्राफ देतील. या पद्धतीने नुसता असा जरी दिला तरी हा झीनर डायोडचा ग्राफ आहे आणि तुम्हाला माहितीये हे झीनर ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे, हा फॉरवर्ड करंट आहे, हा रिव्हर्स करंट आहे. तर या पद्धतीने त्याची आयव्ही कॅरेक्टरिस्टिक्स आणि हा जो ग्राफ आहे हा 3rd क्वाड्रंट मधला ग्राफ आहे. हा सोलर सेलचा ग्राफ आहे, हा 4th क्वाड्रंट मधला ग्राफ आहे आणि हा फॉरवर्ड बायसची जी कॅरेक्टरिस्टिक्स असतील बघा, फार तर इथं असंही देतील आणि ह्या व्होल्टेजला नी व्होल्टेज असं म्हणतात. कोणतं व्होल्टेज? नी व्होल्टेज. तर या पद्धतीने फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक्सचा पीएन जंक्शन डायोडचा तुम्ही 11वीला पण ग्राफ शिकलेला आहे, तीच त्याची आयव्ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर एवढे पॉइंट नीट बघून जा, 100% याच्यावर काही ना काही प्रश्न पडणार आहे. आता यायचं ट्रान्झिस्टरकडे. ट्रान्झिस्टर ज्याला 3 टर्मिनल असतात आणि ट्रान्सफॉर्म ऑफ ए रेझिस्टर दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रान्झिस्टर, याच्यामध्ये 2 पीएन जंक्शन असतात बघा. हे एक जंक्शन आणि हे एक, 3 टर्मिनल आणि 2 जंक्शन आणि ट्रान्झिस्टर, त्याच्यामध्ये इमिटर, बेस आणि कलेक्टर. तर आता बघा त्याच्या डोपिंगवर प्रश्न येतो नेहमी. तर ट्रान्झिस्टर 2 प्रकारचे असतात, पीएनपी ट्रान्झिस्टर आणि एनपीएन ट्रान्झिस्टर. तर डोपिंगवर प्रश्न. तर 3 टर्मिनल कोणते कोणते? इमिटर, बेस, कलेक्टर. बघा मी आकृती पर्पजली काढली आहे. इमिटर इज हेवीली डोप्ड, बेस इज लाईटली डोप्ड अँड कलेक्टर इज मॉडरेटली डोप्ड. डोपिंगवरचा प्रश्न समजलं. आता एरिया मात्र सगळ्यात मोठं घर हे कोणाचं असतं? कलेक्टरचं. त्याच्यापेक्षा छोटं घर कोणाचं असतं? इमिटरचं. आणि सगळ्यात छोटं घर कोणाचं असतं? बेसचं. एरिया मात्र कोणाचा मोठा असतो? कलेक्टरचा. डोपिंग कोणाचं जास्त असतं? इमिटरचं. आणि एरिया कोणाचा मोठा असतो? कलेक्टरचा. त्यानंतर कुणाचा असतो? इमिटरचा. आणि त्यानंतर असतो बेसचा. आता बघा तुम्हाला अजून काय प्रश्न येतो. तर हे जे जंक्शन आहे याला म्हणतात इमिटर बेस जंक्शन. ह्या जंक्शनला काय म्हणायचं? इमिटर बेस जंक्शन. आणि हे जे जंक्शन आहे याला म्हणायचं कलेक्टर बेस जंक्शन. तर कोणत्याही टाईपचा ट्रान्झिस्टर असेल, ट्रान्झिस्टरचे 3 टाईप असतात, कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर.
त्यातला आपण हा जास्त वापरतो. तर का वापरतो, कसं वापरतो हे आपण नंतर बघू. तर बघा, किंवा सरळ सांगते, याचा करंट गेन किंवा करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर हा खूप मोठा असतो, म्हणून कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर आपण प्रेफर करतो. आलं लक्षात. मग इमिटर बेस्ड जंक्शन हे नेहमी कसं असतं, फॉरवर्ड बायस, आणि कलेक्टर बेस्ड जंक्शन हे कसं असतं, रिव्हर्स बायस. याच्यावर पण प्रश्न आहे. डोपिंगवर प्रश्न आहे, नंतर इमिटर बेस्ड जंक्शन दॅट इज फॉरवर्ड बायस, कलेक्टर बेस्ड जंक्शन दॅट इज रिव्हर्स बायस. आता करंट गेन, कॉमन बेस साठी करंट गेन काय असतो, तर त्याला किंवा यालाच म्हणतात करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर फॉर कॉमन बेस ट्रान्झिस्टर. त्याला म्हणायचं अल्फा डीसी दॅट इज इक्वल टू IC बाय IE. आता बघा याच्यामध्ये काय असतं, तर IE इमिटर मधला करंट बरोबर बेस मधला करंट प्लस कलेक्टर मधला करंट. म्हणजे हा जर 100 असेल तर हा 5 असतो आणि हा 95 असतो. म्हणजे हा सगळ्यात मोठा असतो इमिटर मधून जाणारा करंट. त्याच्यानंतर कलेक्टर मधून जाणारा करंट याच्यापेक्षा छोटा असतो आणि बेस मधून एकदम छोटा करंट जातो, कारण तो लाईटली डोप्ड आहे. आणि म्हणून हे तुमचं झालं IE दॅट इज इक्वल टू IB प्लस IC. आणि अल्फा डीसी म्हणजे करंट गेन ऑर करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर फॉर कॉमन बेस दॅट इज इक्वल टू IC डिव्हायडेड बाय IE. आता हा नेहमी 1 पेक्षा छोटा असतो बाळांनो. मग 1 पेक्षा छोटा असतो म्हणजे IC 95 भागिले 100, म्हणजे याचं उत्तर काय आलं तर 0.95. म्हणजे याची व्हॅल्यू बघा 0.95, 0.96, 0.97 अशा पद्धतीने येते. नेहमी 1 पेक्षा छोटी येते. समजलं. आता करंट गेन ऑर करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर फॉर कॉमन इमिटर, मग बीटा डीसी म्हणायचं त्याला, दॅट इज इक्वल टू IC भागिले IE. कॉमन इमिटर साठी बघा, मग आता तुमच्याकडे 3 करंट आहे. कोणते कोणते, IE, IB, IC. आता दोन्ही ठिकाणी IC घ्यायचं न्यूमरेटरला. आता इथं IE म्हणून E सोडून द्यायचा आणि B घ्यायचा, आणि इथं B आहे म्हणून B सोडून द्यायचा आणि E घ्यायचा. किंवा असंही लक्षात ठेवू शकता, हा 1 पेक्षा छोटा आहे म्हणजे न्यूमरेटर हा छोटा, डिनॉमिनेटर मोठा, तेव्हा हे 1 पेक्षा छोटं येणार आहे. आणि इथं हा 1 पेक्षा मोठा येणार आहे, म्हणजे याची व्हॅल्यू जवळपास 100 ते 200च्या आसपास असते. आणि म्हणून IC हा काय येणार आहे तुमचा मोठा, आणि IB छोटा. बघा 95 भागिले 5 मोठं उत्तर येणार आहे. आलं का लक्षात. म्हणजे 1 पेक्षा मोठं उत्तर येणार आहे, ग्रेटर दॅन 1 या पद्धतीने. आता याच्या रिलेशनवर आलेला प्रश्न. आता बघा हे रिलेशन कसं मिळवलं आपण, तर या इक्वेशन 1 म्हणू. या इक्वेशन 1 ला प्रत्येक टर्मला आपण IC ने डिवाइड करू. IC ने डिवाइड केल्यावर आपल्याला मिळालं 1 बाय अल्फा डीसी दॅट इज इक्वल टू 1 बाय बीटा डीसी प्लस 1. याच्यावर डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड PYQ आलेला आहे. हा प्रश्न विचारलेला आहे, हा फॉर्म्युला विचारला. त्याच्यानंतर याच्यावर पण फॉर्म्युले विचारले. मग आता जर हे रिअरेंज केलं तर अल्फा डीसी दॅट इज इक्वल टू बीटा डीसी डिवायडेड बाय 1 प्लस बीटा डीसी. आणि बीटा डीसी ला अरेंज केलं तर बीटा डीसी दॅट इज इक्वल टू अल्फा डीसी डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा डीसी. बघा अल्फा आधी आहे म्हणून इथं 1 प्लस घ्यायचं, आणि बीटा नंतर आहे म्हणून 1 मायनस घ्यायचं. असं सोपं लक्षात ठेवा. आणि याच्या अपोजिट घ्यायचं. अल्फा डीसी असेल तर बीटा डीसी घ्यायचं, आणि बीटा डीसी असेल तर अल्फा डीसी घ्यायचं, आणि खाली 1 प्लस आणि खाली 1 मायनस. या पद्धतीने हे सगळे फॉर्म्युले, या दोन्ही फॉर्म्युल्यावर न्यूमरिकल्स येतात खूप सारे. तर रेग्युलरच्या याच्यामधले तुमचे जे धड्याखाली दिलेले आहेत, चॅप्टर खाली दिलेले, ते सॉल्व्ह करा, किंवा ह्या न्यूमरिकल्सची भरपूर प्रॅक्टिस करा, किंवा डायरेक्ट हे फॉर्म्युले लर्न करा. तर या पद्धतीने तुम्ही हे सगळे PYQ. आता फक्त ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक्स हे एक आर्टिकल ह्या व्हिडिओत घेणार आहे, आणि लॉजिक गेटवर स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. म्हणजे व्हिडिओ काही खूप मोठा होणार नाही, आणि 10-15 मिनिटातच तुमचा खूप सारा अभ्यास होऊन जाईल. तर आपण बघूयात आता ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपल्याला ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक्स आणि ट्रान्झिस्टर ऍज अन अँप्लिफायर ह्या 2 आर्टिकलवरचे काय काय प्रश्न विचारले जातात ते बघायचे. बघा, तर आधी इनपुट रेझिस्टन्स ऑफ ए ट्रान्झिस्टर, त्याचा फॉर्म्युला बघायचा. मग इनपुट रेझिस्टन्स RI, इनपुट आहे म्हणून I लावायचं. बघा रेझिस्टन्स म्हणजे R आणि इनपुट रेझिस्टन्स दॅट इज इक्वल टू. आता बघा इनपुट रेझिस्टन्स आहे म्हणजे चेंज इन इनपुट व्होल्टेज डिवायडेड बाय चेंज इन इनपुट करंट. मग आता इनपुटला कोणतं व्होल्टेज आहे तर बेस इमिटर व्होल्टेज, चेंज इन बेस इमिटर व्होल्टेज डिवायडेड बाय चेंज इन बेस करंट. पण त्यावेळेस आउटपुटचं व्होल्टेज काय करावं लागतं, कॉन्स्टंट ठेवावं लागतं.
म्हणजे VCE म्हणजे व्होल्टेज कलेक्टर इमिटर व्होल्टेज दॅट इज केप्ट कॉन्स्टंट. तर हा झाला फॉर्म्युला. तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युलाचा प्रश्न येऊ शकतो किंवा हा ग्राफ पण विचारला गेलाय बघा. तर बेस करंट अगेन्स्ट दी बेस इमिटर व्होल्टेज याचा जर आपण ग्राफ काढला तर या पद्धतीने ग्राफ येतो आणि हे VCE म्हणजेच कलेक्टर इमिटर व्होल्टेज हे कॉन्स्टंट ठेवलेलं आहे असा ग्राफ देतील. आणि हा कशाचा ग्राफ आहे तर ट्रान्झिस्टरच्या इनपुट कॅरेक्टरिस्टिकचा हा ग्राफ आहे असं त्याचं उत्तर आहे. समजलं का? मग एकतर फॉर्म्युला त्याच्यावरचं न्यूमरिकल किंवा ग्राफ असं तुम्हाला विचारलं जाईल. आता आउटपुट रेझिस्टन्स ऑफ ए ट्रान्झिस्टर. आता आउटपुट आहे म्हणून इथं आर म्हणजे रेझिस्टन्स आणि ओ लावलंय बघा. आय लावलं की इनपुट आणि ओ लावलं की आउटपुट. आता काय बघा तर चेंज इन आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय चेंज इन आउटपुट करंट. पण त्यावेळेस इनपुटचा करंट काय करायचा कॉन्स्टंट ठेवायचा. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्सला आउटपुटचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवलं आणि आउटपुट रेझिस्टन्सला इनपुटचा करंट कॉन्स्टंट ठेवला. आलं का लक्षात? मग आता बघा तुमचा आउटपुटचा करंट कोणता आहे व्होल्टेज काय आहे तर चेंज इन कलेक्टर इमिटर व्होल्टेज डिवायडेड बाय चेंज इन कलेक्टर करंट. That ratio that is called as the output resistance of a transistor and at that time base current that is kept constant. मग आता कलेक्टर करंट अगेन्स्ट कलेक्टर इमिटर व्होल्टेज त्याचा असा ग्राफ येतो बघा. आता जेव्हा तुम्ही बेस करंट हा 10 मायक्रो अँपिअर कॉन्स्टंट ठेवला तसं तेव्हा हे नेचर आलं. जेव्हा तुम्ही बेस करंट 20 मायक्रो अँपिअर कॉन्स्टंट ठेवला तर असं नेचर आलं. त्याच्यानंतर 30 मायक्रो अँपिअर बेस करंट कॉन्स्टंट ठेवला तर नेचर असं आलं. तर हा ग्राफ देतील आणि ही फिगर कशाची आहे असं विचारतील. तर जेव्हा बेस करंट कॉन्स्टंट असतो आणि आयसी आणि कलेक्टर इमिटर व्होल्टेज याच्या अगेन्स्टचा हा ग्राफ हा आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए ट्रान्झिस्टर त्याचा ग्राफ आहे. आलं का लक्षात? तर असे हे दोन्ही फॉर्म्युले त्याच्यावर येणारे न्यूमरिकल आणि त्याच्यावरचा ग्राफ असं तिथं येईल बघा. आता आउटपुट व्होल्टेज ऑफ ट्रान्झिस्टर अँप्लिफायर. जेव्हा आपण ट्रान्झिस्टर ऍज अन अँप्लिफायर वापरतो तर आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला काय बघा तर बीटा एसी. इथं सगळं एसी आहे. आलं का लक्षात? तर बीटा एसी चेंज इन बेस करंट इंटू आरएल म्हणजे आउटपुटचा रेझिस्टन्स आरएल म्हणजे. तर हा झाला फॉर्म्युला. यालाच तुम्ही करंट गेन असंही म्हणू शकता. करंट गेन चेंज इन बेस करंट इंटू आउटपुट रेझिस्टन्स असा हा आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला झाला. आले लक्षात? मग आता बघा व्होल्टेज गेन ऑफ अँप्लिफायर त्याला म्हणायचं AV. तर V म्हणजे व्होल्टेज गेन दॅट इज नथिंग बट आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. हा पहिला फॉर्म्युला. हे वेगवेगळे फॉर्म आहेत त्याचे. आता बघा त्याचा अजून फॉर्म कसा लिहिता येतो तर व्होल्टेज गेन याला एसी व्होल्टेज गेन म्हणायचं सगळ्याला. आता हे एसी व्होल्टेज गेन बरोबर आउटपुट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज काय आलं तर चेंज इन कलेक्टर इमिटर व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुटचं व्होल्टेज काय तर रेझिस्टन्स इंटू करंट. RI हा इनपुटचा रेझिस्टन्स आहे आणि चेंज इन बेस करंट हा इनपुटचा करंट आहे. आलं लक्षात? V बरोबर IR. तर लिहिताना RI लिहिलं. गुणाकारात क्रम बदलला तर फरक पडत नाही. म्हणजे हा आउटपुट व्होल्टेज आणि हे इनपुट व्होल्टेज. आता याच्यामध्ये निगेटिव्ह साईन आलेले बघा मायनस. आता ह्या आउटपुट व्होल्टेजची ही जी किंमत आहे ना ही V0 ची ही इथे टाकली बघा. तर हे निगेटिव्ह साईन आहे. बीटा एसी बघा ही बीटा एसी. त्यानंतर हे RL आणि चेंज इन बेस करंट डेल्टा IB आणि हे RI इंटू डेल्टा IB. डेल्टा IB कॅन्सल झालं आणि शिल्लक काय राहिलं. आता येताना इथे ऍक्च्युअली निगेटिव्ह येतं पण आपण जर मॅग्निट्यूड लिहिलं तर इथे येतं बीटा एसी RL डिवायडेड बाय RI. आता RL डिवायडेड बाय RI आहे ना याला रेझिस्टन्स गेन असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला रेझिस्टन्स गेन. आता याला जर आपण सुटं करून लिहिलं बघा तर हे बीटा एसी तर याची किंमत डेल्टा IC डिवायडेड बाय डेल्टा IB ही बीटाची व्हॅल्यू टाकली आणि इथे आलं RL इंटू RI. आलं लक्षात? तर बीटा एसी म्हणजे करंट गेन इंटू रेझिस्टन्स गेन दॅट इज इक्वल टू व्होल्टेज गेन. हा एक फॉर्म्युला आला आपल्याकडे. आता बघा पॉवर गेन. पॉवर गेन तर जर व्होल्टेज गेन असेल तर AV लिहितो आणि पॉवर गेन असेल तर AP लिहायचं. मग आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर.
तर आता पॉवरचा फॉर्म्युला असतो V इंटू आय. मग आता आउटपुटचं व्होल्टेज V0 आणि आउटपुटचा करंट कलेक्टर करंट. त्याच्यानंतर इनपुटचं व्होल्टेज VI आणि इनपुटचं करंट IB. मग आता बघा V0 डिवायडेड बाय VI त्याची किंमत आपण टाकली. बघा ही V0 ती टाकली AV म्हणजेच काय टाकलं व्होल्टेज गेन. मग व्होल्टेज गेन इंटू करंट गेन दॅट इज इक्वल टू पॉवर गेन. बघा सरळ इथं P दॅट इज इक्वल टू VI. मग पॉवर गेन दॅट इज इक्वल टू व्होल्टेज गेन इंटू करंट गेन. हा एक आपल्याला फॉर्म्युला मिळाला. आता यालाच या फॉर्म्युलाला शिफ्ट करून असंही विचारतील पॉवर गेन डिवायडेड बाय करंट गेन दॅट इज इक्वल टू व्होल्टेज गेन किंवा पॉवर गेन डिवायडेड बाय व्होल्टेज गेन दॅट इज इक्वल टू करंट गेन. याला कसंही शिफ्ट करून हा फॉर्म्युला विचारला जातो. आलं लक्षात. आता पॉवर गेनचा अजून एक फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो बघा. आता एसी पॉवर गेन दॅट इज इक्वल टू आता पॉवरचा जसा VI फॉर्म्युला आहे तसा V ची किंमत जर IR टाकली तर I²R हा एक पॉवर गेनचा फॉर्म्युला आहे. मग आता बघा इथं आपण डेल्टा IC म्हणजे हे आउटपुटच्या करंटचा स्क्वेअर इंटू आउटपुट रेझिस्टन्स आणि इनपुटच्या करंटचा स्क्वेअर इंटू इनपुट रेझिस्टन्स म्हणजे डेल्टा IC स्क्वेअर डिवायडेड बाय डेल्टा IB स्क्वेअर त्यालाच आपण बीटा असं म्हणतो. म्हणजे बीटा स्क्वेअर इंटू रेझिस्टन्स गेन. म्हणजे हा एक फॉर्म्युला तयार झाला. तुम्हाला कदाचित असं विचारतील पॉवर गेन डिवायडेड बाय रेझिस्टन्स गेन दॅट इज इक्वल टू तर काय त्याचं उत्तर बीटा स्क्वेअर असं तुमचा फॉर्म्युला येऊ शकतो. आणि यालाच अजून एका प्रकारे कसं लिहिता येतं तर बीटा स्क्वेअरचं आपण बीटा इंटू बीटा केलं आणि इंटू रेझिस्टन्स गेन आणि बीटा इंटू रेझिस्टन्स गेन म्हणजेच काय असतं तर ते असतं तुमचं व्होल्टेज गेन AV ची किंमत आणि म्हणून बीटा AC इंटू व्होल्टेज गेन दॅट इज नथिंग बट बीटा इंटू व्होल्टेज गेन. तर असे एवढे फॉर्म्युले या ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक्स आणि ट्रान्झिस्टर ऍज अन अँप्लिफायर याच्यावर येऊ शकतात. आलं का लक्षात. आता बघा आता आणखी महत्वाचा प्रश्न काय बघा तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. खूप वेळा विचारलेला आहे. जेव्हा तुमचा कॉमन बेस ट्रान्झिस्टर असतो तर तो ट्रान्झिस्टर ऍज अन अँप्लिफायर म्हणून वापरतो तर इनपुटचं हे व्होल्टेज किंवा इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल तर असा तुम्हाला अँप्लिफाय होऊन सेम फेज मधला सिग्नल मिळतो. म्हणजे याचं इनपुट पॉझिटिव्ह हाफ सायकलला इकडे पॉझिटिव्हच हाफ सायकल मिळते आणि निगेटिव्ह हाफ सायकलला निगेटिव्हच हाफ सायकल मिळते. कशामध्ये कॉमन बेस ट्रान्झिस्टर मध्ये. समजलं. तर तिथं काय म्हणायचं मग इन कॉमन बेस ट्रान्झिस्टर इनपुट सिग्नल अँड आउटपुट सिग्नल दे आर इन दी सेम फेज. समजलं का. उत्तर काय सेम फेज. आणि आपण कोणतं वापरतो कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर आपण वापरतो. तिथं मात्र काय असतं बघा हे वजा चिन्हच तिथं हे सांगून जातं काय तर जेव्हा इकडे पॉझिटिव्ह सायकल असते तेव्हा इकडे निगेटिव्ह हाफ सायकल असते आणि म्हणून इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल हे कसे असतात आउट ऑफ फेज मध्ये असतात किंवा त्यांच्यामध्ये अँगल किती असतो तर पाय रॅडियन किंवा 180 डिग्री असा तुम्हाला खूपदा आलेला MCQ आहे. आता अजून एक MCQ असं विचारतात की का वापरायचं कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर हे का प्रेफर केलं जातं कॉमन बेस ट्रान्झिस्टर पेक्षा तर त्याचा करंट गेन हा खूप जास्त आहे आणि म्हणून कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर वापरलं जातं नेहमी कशा ऐवजी कॉमन बेस ट्रान्झिस्टर ऐवजी. तर असे प्रश्न इथं तुम्हाला विचारले जातील. आता आपण काही वारंवार विचारले गेलेले PYQ बघू. काय बघा खूप सोपे असतात प्रश्न फक्त आपल्याला माहित पाहिजे कसे विचारले जातात. तर ए सेमी कंडक्टर डायोड रेक्टिफायर मग उत्तर काय बघा तर काय करतो रेक्टिफायर इट कन्व्हर्ट्स AC इंटू DC हा करेक्ट ऑप्शन आहे. कधी कधी विचारलाय CET 2019 ला 20 ला 21 ला एवढ्या वारंवार विचारलं गेलंय. मग एवढं सोपं आहे बघा आपल्याला माहिती रेक्टिफिकेशन कन्व्हर्जन ऑफ AC इंटू DC इतकं सोपं उत्तर आहे. त्याच्यानंतर हा एक प्रश्न कायम विचारला जातो त्याच्यात एक छोटासा बदल करायचा हाफ वेव्ह साठी फुल वेव्ह साठी. आता इथं काय दिलंय इन फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किट इज ऑपरेटिंग फ्रॉम 50 हर्ट्झ मेन म्हणजे AC ची फ्रिक्वेन्सी किती दिली तुम्हाला किंवा इनपुटची फ्रिक्वेन्सी किती दिली 50 हर्ट्झ दिली.
दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन दी रिपल विल बी. तर आउटपुटची फ्रिक्वेन्सी बघा सीईटी 2007 ला विचारलाय, पण ह्या पद्धतीचे प्रश्न वारंवार विचारले जातात. मग फुल वेव्ह रेक्टिफायर असेल ना तर रिपल फ्रिक्वेन्सीला काय करायचं, 2 ने गुणायचं. 2 गुणिले 50 म्हणजे 100. आणि जर इथं हाफ वेव्ह रेक्टिफायर विचारलं असतं ना तर 1 नेच मल्टिप्लाय करायचं. आलं लक्षात? कारण आपल्याला आउटपुटला व्होल्टेज तर निम्म्याच वेव्हला मिळतं. कशासाठी? हाफ वेव्ह साठी. आणि फुल वेव्हला मात्र आपल्याला पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल दोन्ही नाही मिळतं, म्हणून त्याच्या दुप्पट करायचं. आलं लक्षात? आता इथं इनपुटची फ्रिक्वेन्सी 50, आउटपुटची फुल वेव्ह रेक्टिफायर साठी 2 गुणिले 50 म्हणजे 100. आणि इथं जर हाफ वेव्ह रेक्टिफायर असतं ना तर 50 ला 50च लिहायचं. इतकं सोपं आहे. आलं का लक्षात? इनपुटची फ्रिक्वेन्सी बरोबर आउटपुटची फ्रिक्वेन्सी कोणासाठी? हाफ वेव्ह रेक्टिफायर साठी. आणि इनपुटची फ्रिक्वेन्सी गुणिले 2 ही कशासाठी? फुल वेव्ह रेक्टिफायर साठी. समजलं का? एवढं सोपं आहे. आता बघा, इन ट्रान्झिस्टर अँप्लिफायर बेस इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस, कलेक्टर इमिटर जंक्शन रिव्हर्स बायस, दी करंट गेन इज. तर उत्तर काय येतं बघा, चेंज इन कलेक्टर करंट डिवायडेड बाय चेंज इन इमिटर करंट. तर हा पण सीईटी 2020 ला विचारलाय, सीईटी 2021 ला विचारलाय, नेहमी विचारला जाणारा प्रश्न. समजलं का? आता पुढचा प्रश्न बघा. The electrical circuit used to get smooth DC output from a half wave rectifier is called. त्याला काय कोणतं सर्किट म्हणतात? फिल्टर सर्किट. कोणतं सर्किट? फिल्टर सर्किट. सीईटी 2021 ला पण विचारलंय, 22 ला पण विचारलंय. आता बघा, इफिशियन्सी ऑफ ए फुल हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायरची इफिशियन्सी किती असते? तर ती असते 40.6%. आलं लक्षात? आणि इफिशियन्सी ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर इज 81.2%. दोन्ही आकडे लक्षात ठेवा. आपल्याला माहितीये आपण फुल वेव्ह रेक्टिफायर का प्रेफर करतो, तर त्याची इफिशियन्सी काय असते? जास्त असते. थोडक्यात डबल असते. हाफ वेव्हच्या डबल. 40.6 ची दुप्पट करा, 81.2 येणार आहे. तर या पद्धतीने सेमी कंडक्टरचा एक भाग कंप्लीट केलाय. लॉजिक गेटवर अजून एक भाग करणार आहे, कारण लॉजिक गेटवर पण खूप सारे प्रश्न आहेत आणि ते खूप सोपे आहेत, पण त्याला वेळ लागणार आहे. म्हणून हे कमी वेळात एवढं तरी तुमचं निदान प्रिपेअर होईल, ज्यांची शिफ्ट असेल तर. तर व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. त्यानंतर कमेंट टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.